माझा उद्देश नाही. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने या संपूर्ण देशाला घडविणाऱ्या शिक्षकांचा परिचय करून देण्याचा माझा मानस आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले, एवढी अनर्थ एका अविज्ञाने केले. शिक्षणापासून वंचित असलेल्या फार मोठ्या घटकाला महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हेच बहुजनांच्या उद्धाराचे खूप मोठे साधन आहे. त्यामुळे शिक्षणाचा ध्यास घेतल्याशिवाय सामान्याचे जीवनात बदल होणार नाही यावरती त्यांचा विश्वास होता. त्यांच्याच बरोबरीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना बहाल केला. सावित्रीबाई फुले जर जन्मास आल्या नसत्या तर इथे बसलेल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता. त्यामुळे आजच्या सावित्रीबाईच्या लेखी म्हणून सर्व क्षेत्रात चमकत आहेत. याचे सर्वश्रेय श्रेय हे सावित्रीबाई फुले यांनाच जाते. त्यांनी अतिशय साध्या भाषेत शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. त्या म्हणतात, विद्येने मनुष्यत्व येऊन पशुत्व हटते पहा. याचाच अर्थ शिक्षणाचे पशुत्व हटून माणूसपण येते आणि ते आले पाहिजे. शिक्षणाने माणसामध्ये शहाणपण यावे आणि संपूर्ण विश्व बंधुभावाने समतेने न्यायाने राहावे अशी साधी अपेक्षा या सर्व महात्म्यांनी आणि संतांनी व्यक्त केलेली दिसते. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. जी पालक लोक मुलांना शाळेत पाठविणार नाहीत अशांना त्यांनी दंड ठेवला होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील बहुजन वंचित घटकांमध्ये जागृती निर्माण केली. मानवी जीवनाच्या परिवर्तनाच्या मुळाचे शिक्षण हाच एकमेव घटक आहे यावरती त्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते नेहमी म्हणत असत, शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्रासेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो शिकला त्याने या देशात न्याय हक्कासाठी लढा उभारलेला दिसतो. शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने या थोर महात्म्यांना प्रयत्नाने या देशात खुली झालेली. शिक्षणाच्या जोरावरती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे राष्ट्रपती होऊ शकले. एक शिक्षकाचा जन्मदिवस या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एवढी धन्यता बहाल करणारा जगातील आपला एकमेव देश असेल. भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी शपथ घेतली. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तमिळनाडूतून तिरुत्तीने या गावी झाला. उपराष्ट्रपती होण्याच्या आधी ते प्राचार्य व बनारस विद्यापीठाचे कुलगुरू होते.